उद्धव ठाकरे यांच्या हातात धनुष्यबाण सांभाळत नव्हता, म्हणून तो धनुष्यबाण देवाने आधीच काढून घेतला आहे। जो श्री प्रभु राम का नहीं वो किसी का नहीं। उद्धव ठाकरे यांना कारसेवकांचे योगदान काय कळणार? बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी निमंत्रणाची वाट पाहिली नसती, असे प्रतिपादन नवनीत राणे यांनी केले आहे। मला वाटते आज जे प्रसन्नता एवढे वर्षाची जी वाट होती, आज सगळे असं वाटते की मनातून एक खूप मोठा वजन जो भार होता तो आज पूर्ण देशाचा ते उतरलेला आहे। कारण प्रसन्न वातावरण वाटत आहे आणि जेव्हा रामलल्लाला तिथे त्यांची स्थापना झाली आणि त्याचे पूजन झालं तर असं वाटलं की जीवनामध्ये जे स्वप्नामध्ये आम्ही पाहत होतो ते आज पूर्ण झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आज अमरावतीची हनुमानगडीवर देवेंद्रजी आले, त्यांना आम्ही आज बाण देऊन धनुष्य बाण देऊन त्यांचाही सत्कार केला। एक कारसेवक म्हणून त्यांच्या जे योगदान, असे भरपूर कारसेवक ज्यांचा रक्त त्या मंदिरासाठी त्या स्थानसाठी होता आणि असे भरपूर संत महाराज आणि कारसेवक ज्यांनी आपले जीवसुद्धा तिथे दिलेले आहे। आज काही लोक जे अमरावतीवरनं कारसेवक म्हणून तिथे गेले होते त्यांचाही सत्कार केलं आणि आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्रींनी आजचे उपमुख्यमंत्री जे कारसेवक म्हणून त्यांनी दोन्ही वेळीच आपलं योगदान दिलं त्यांच्यासुद्धा इथे आपण सत्कार केलं। रवीजींनी जसं म्हटलं धनुष्यबाण त्यांना दिलं, ज्यांना धनुष्यबाणचा वजन भार हातात सांभाळता येते त्यांचा आज त्यांची हाती देऊन त्यांचा आम्ही सत्कार घेतलेला आहे। आणि ज्यांना हातात सांभाळता येत नव्हता धनुष्यबाण त्यांच्या हातून देवानी तर पहिलेच घेऊन घेतला आहे। जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो देश में हिंदुस्तान में किसी काम का नहीं। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी नेहमी खुलेआम आणि निडर राहून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले। जेव्हा त्यांनी म्हटलं हो हे आम्ही पाळलं म्हणजे आम्ही पाळलं, हे आम्ही केलं म्हणजे आम्ही केलं, पण उद्धव ठाकरेजींच्या रूपात एक आतमध्ये घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करणारे जे माणसं आहे त्यांच्याकडनं 90 आणि 92 मध्ये लढाई लढणं कायले म्हणते त्यांनी कधी विचारही केला नसन आणि पुढे भविष्यात मातोश्री जोडून ते बाहेर कधी निघाले नाही। मला नाही वाटतं पुढेही काही करू शकतात। कारसेवकांचं योगदान त्यांना काय करणार आहे? जेव्हा निमंत्रण आलं तर म्हणते राम मंदिरात मी जाणार नाही, जिथे ठरलं तिथे जाणार आहे। बाळासाहेब असते निमंत्रणची वाट पाहिली नसती, राम देवासाठी आणि राम मंदिरासाठी त्यांनी जे योगदान आणि ज्यांची तळमळ होती त्यांनी निमंत्रणासाठी वाट नाही पाहिली असती ते तिथे पोचले असते। तर मला वाटते पहिले निमंत्रण नाही आलं म्हणून त्याच्यावर प्रश्न उत्तर करणं, निमंत्रण आल्यानंतर माझं जिथे ठरलं तिथे जाईन। मला वाटते देव हा कोणासाठी निमंत्रणासाठी वाट पाहत नाही। जर निमंत्रण आलं होतं तर जाऊन तिथे दर्शन नक्की घेतले पाहिजे होते। आमचे बाळासाहेब राहिले असते त्यांनी निमंत्रणची वाट पाहिली नसती, ते तिथे दर्शनासाठी गेले असते। जय श्रीराम।